मी नेहा बाम. आमच्या लाडक्या नाईक मध्ये मी रजनीचं कॅरेक्टर करते, पण हे सांगायला मी इथे नाही आली ऍक्च्युली. आज मी कोल्हापूरला बॉर्न अँड ब्रॉटअप असल्यामुळे माझे कुठलेही टीचर इथे येऊ नाही शकले आणि अर्थात मी त्यांच्या टच मध्ये सुद्धा नाहीये. त्या काळी मोबाईल सुद्धा नव्हते आणि त्यामुळे माझ्या कुठल्या टीचरना मी बोलवू नाही शकले. पण एका अर्थी ते बरंच झालं, कारण ऐश्वर्याच्या टीचर आणि भाग्यश्री आणि अक्षताच्या टीचरनी त्यांच्या बद्दल सगळं चांगलं चांगलं सांगितलं. माझे टीचर जर आले असते तर मग काही बरं चांगलं इम्प्रेशन झालं नसतं, कारण मोस्ट ऑफ द टाइम वर्गाच्या बाहेर मी उभी असायचे आणि येणारे जाणारे विचारायचे काय झालं करून. आणि वर्गात वांड म्हणून मी एकदम प्रसिद्ध होते आणि बोलणाऱ्या मुलींची नावामध्ये मी वर्गात नसले तरी माझं नाव वर असायचं कुसुम वझे. पण आता आम्ही जी सिरियल करतोय त्याचे जे डायरेक्टर आहेत केदार वैद्य, हे आमचे टीचर आहेत आणि हे माझे टीचर आहेत, आमच्या सगळ्यांचे टीचर आहेत आणि ते आमच्याकडून खूप चांगलं काम करून घेत आहेत आणि खूप खेळीमेळीचं वातावरण सेटवर असतं. आजपर्यंत ज्या ज्या सिरियल्स किंवा जे मी काही काम केलं तेव्हा ते जे डिरेक्टरच होते ते सगळे माझे टीचर होते. आयुष्याच्या वळणावर खूप चांगली वाईट लोक आपल्याला भेटतात, ते सम वे ऑर दी अदर आपले टीचरच असतात, ते प्रसंग आपले टीचरच असतात, त्यातून आपण कितीतरी गोष्टी शिकतो. आणि आता जी मी सिरियल करते त्याचे आमचे सर आहेत केदार वैद्य, तर त्यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवाव्यात. त्यांना ऑल द बेस्ट आणि आमच्या सिरियलला खूप खूप आशीर्वाद द्यावे. आणि मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद. म्हणजे बघा ना, एक काळजाला भिडणारा प्रसंग आहे. म्हणजे एकीकडे डिजिटलायझेशनच्या युगामध्ये हे तिन्ही शिक्षक आहेत.